नमस्कार, मी कविता मराठी मॉममध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल। तर गेला 1 महिना झाला मी कुठलाच व्हिडिओ टाकलेला नाही। शॉर्ट्स व्हिडिओ मी टाकत होते, पण मी लॉंग व्हिडिओ जो म्हणाल ना तर तो टाकलेला नव्हता। तर म्हटलं चला आज परत सुरू करूया, कारण की काही प्रॉब्लेम्स झालेले आहेत माझ्या यूट्यूब चॅनल्समध्ये। त्यामुळे ना थोडंसं डिमोटिवेट व्हायला होतं किंवा त्याच्याबद्दल थोडीशी माहिती गोळा करणं सुरू आहे की तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करता येईल। कारण आपल्याकडे असं कोणी आहेच नाही, माझ्याकडे तरी कोणीच नाही आहे की मी त्यांना हा प्रॉब्लेम सांगेल आणि ते मला सॉल्व करून देतील। इवन घरातल्यांना तरी सांगितलं तर मिस्टरांना तर बिलकुल त्यातलं माहिती नाही, फक्त वेदांतच आहे जो मला थोडीफार मदत करते। पण ते एवढं किचकट आहे ना की ते काहीच कळतच नाही। मी दिवसभर व्हिडिओ बघत बसते की अरे हे हाच प्रॉब्लेम कसा, तो प्रॉब्लेम कसा, पण ते सध्या तरी अजून काही सॉल्व झालेला नाही आहे। आणि यूट्यूब करून म्हणाल तर 21 दिवस तरी तुमचं अकाउंट क्लोज झालेलं आहे असं सांगतं। 21 दिवसानंतर तुम्ही काहीतरी करू शकता। आता तो वाट बघण्याखेरीज दुसरा मार्ग नाही, पण तोपर्यंत तरी आपण काही ना काही सर्च करत राहतो आणि मग त्याच्यावर जर मार्ग निघाला तर खूपच चांगलं आहे। त्यामुळे थोडंसं ना मन उदास होतं आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे पण लक्ष होतं। त्यामुळे मी काही दिलं म्हणजे एवढे दिवस झाले व्हिडिओ काढलेच नाही। पण म्हटलं चला जर 21 दिवसानंतर सगळा प्रॉब्लेम सॉल्व होणार असेल तर आपण सुरुवात तर नक्कीच करूया काही ना काहीतरी। तर आणि यूट्यूबवर सध्या खूप सारं गोंधळ सुरू आहे, त्यामुळे असं वाटतं जरा थोडं थांबूया, जरा मनाची तयारी करूया आणि मग सुरू करू। तर चला खूप दिवसानंतर आज व्हिडिओ काढते। आणि मला एका ताईंची कमेंटसुद्धा आली होती आणि अनुश्री नाव आहे त्यांचं, आणि ते माझे व्हिडिओज बघतात। त्यांनी म्हणजे हे नोटीस केलं की अगं तुझे खूप दिवस झाले कुठला शॉर्ट येत नाही आहे, व्हिडिओ येत नाही आहे, काय प्रॉब्लेम झाला आहे। इतकं बरं वाटलं ना की चला आपले व्हिडिओज कोणीतरी खूप प्रेमाने बघतं आणि आपल्या व्हिडिओजची कोणीतरी वाट बघतं, तर हेही चांगलं वाटलं। म्हटलं आज सुरू करूया। आणि आज एक खूप चांगली गोष्ट म्हणजे नवीनच गोष्ट पहिल्यांदाच करणार आहे, त्यामुळे म्हटलं आजची ही मेमरी तर आपल्या यूट्यूब जर्नीमध्ये असली पाहिजे। तर ही अशी आहे की आमच्या इथे एक अकॅडमी आहे प्रज्ञाची, आणि ती नाशिकला आधी पूर्ण अकॅडमी चालवायची मेकअपची। तर तिला मॉडेल हवी होती, तर तिने मला विचारलं, तर मी म्हटलं हो नक्की मला आवडेल, कारण की मी असं मेकअप कधी एक्सपेरिमेंट केला नाही आहे माझ्या फेसवर, नाहीच केला कधी। एवढे लग्न झाले म्हणजे बहिणीचं झालं, भावाचं झालं, स्वतःचं झालं, पण नाही केलं आहे कधी मेकअप, त्यामुळे मला काहीच माहीत नाही आहे। तर म्हटलं हा एक्सपिरियन्स एकदा नक्की आपल्या गाठीशी असावा की येस आपण हे सुद्धा करून बघितलेलं आहे आणि कसं दिसतंय काय वाटतंय। तर हे सगळं, आणि ती जी अकॅडमीवाली आहे म्हणजे प्रज्ञा त्यांचं नाव आहे, तर त्यांचं एक इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे। आणि त्यांनी आपली रंजिता ताई जे आहेत तर त्यांचंसुद्धा त्यांनी मेकअप केलेलं आहे। आता काही महाराष्ट्राचा अवॉर्ड झालेला होता तेव्हा रंजिता ताईंचा त्यांनी मेकअप केलेला होता। तिच्यासोबतचे फोटोज वगैरे तुम्हाला त्यांच्या इंस्टा ID तुम्हाला मिळतीलच। तर इथे मी तुम्हाला खाली देते तिची इंस्टा ID, नक्की एकदा चेक करा आणि माझेसुद्धा करा। तर तेही मी देते इथे। तर आज तिच्यासोबत मेकअप करण्याचा चान्स मिळतो आहे म्हणून मस्त वाटते की येस चला एकच सेलिब्रिटी आपल्या मेकअप आर्टिस्ट आहेत, त्यांच्याकडून आपलं मेकअप होणार आहे म्हणून मस्त वाटते। आणि म्हणाल तर गार्गीचं टेन्शन गेलेलं आहे माझ्या, म्हणजे शाळेत गेली ती आणि आज वेदांत घरी आहे तिला बघण्यासाठी म्हणून तो थांबलेला आहे। तर जसं आपण सपोर्टिव्ह म्हणतो ना एकमेकांना सपोर्ट करायचा असतो, तर खरंच आजचा माझा सपोर्ट माझा वेदांत आहे की तो बोला मम्मी तू बिंदास राहा, किती पण वेळ झाला तरी मी गार्गीला पूर्ण हँडल करेन। माझं जेवण वगैरे सगळं बनवून झालं आहे, बस मला रेडी होऊन जायचं आहे आता। आणि रेडी होऊन मीन्स कपडे वेअर करून जायचं आहे, बाकी मेकअप तर आता तिकडेच होणार आहे। तर बघूया कसा दिसते लुक, मस्त वाटेल। तर चला भेटूया। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। आणि यूट्यूब रिलेटेड खूप सारे प्रॉब्लेम्स सुरू आहेत, तर त्या संदर्भातसुद्धा मी एक व्हिडिओ नक्की करेन। जर तुमचं जस्ट मॉनिटायझेशन होणार असेल तर तुम्ही ह्या चुका टाळायच्या मी केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता सध्या माझ्या चॅनलवर प्रॉब्लेम झालेला आहे, तर त्या चुका निदान तुम्ही तरी करणार नाही। तर मी नक्कीच एक व्हिडिओ बनवेन की जेणेकरून खरंच तुम्हाला मदत होईल, कारण की इथपर्यंत आल्यावर जर असं काही होतं ना तेव्हा खूप त्रास होतो, खूप जास्त। तर अशी मी रेडी झाली आहे। तर रेडी म्हणाल तर 1 मिनटं असा पूर्ण घातलेला 1 मिनिट दाखवते। तर हा असा लाचा घातलेला आहे मी। आता ही ओढणी वगैरे ते लोक लावतील, बस जस्ट मी घ्यायची म्हणून अशी घेतली। आणि तर अशी रेडी झाली आहे, आता जाते आणि बघूया आपला मेकअप कसा होतो। तर नवरदेव नवरीसोबतचे असतात ना, म्हणजे त्यांच्या बहिणी झाल्या, त्यांच्या वहिनी झाल्या, तर अशासाठी आजचा मेकअप आहे। तर म्हणजे जास्त एकदम लाऊड पण नाही आणि एकदम कमी पण नाही, एकदम मिनिमलचं असणार आहे। तर चला बघूया आजचा मेकअप कसा होतो। त्यांचा कॉल आलेला आहे मला की ये म्हणून। तर चला भेटूया आता एका नवीन अवतारात भेटेन, आणि किंवा जर तिथे शूट करता आलं तर मी असं शूट पण करून ठेवेन की कळेल ते कसं मेकअप करतात ते। तर चला तुला माहिती आहे ह्या रंजिताला आता वारीचा मेकअप करायचा होता, पण माझ्या नाशिकला ऑर्डर्स होते बॅक टू बॅक, मग आपण भेटलो त्यामुळे गेली आणि ती नंतर ती वारीला गेली असं झालं। म्हणजे लिटरली म्हणजे तिने मला फोन केला येत होती करायला। अरे आली तर प्लीज मला बोलवा एकदा कधी पण आता बोलत होती गणपतीचा करू, मग आपण मला बोलवलं ठीक आहे आल्यावर मला एकदा सांगा तुम्ही येईन। मग मी वारीचा तर म्हणजे मी काय केलं इथे शिकवते ना, मग त्यातच काय फंक्शन्स असतं मग त्याचे करून घेते। मग मी दक्षा नाही कोणती वारीला मी दुसरी जायबा म्हणून होती, 2 फोटो काढलेले बघितले मी ते।
तर हे आहे प्रज्ञा मेकओव्हर्स आणि हे आहे तिचे काही अवॉर्ड्स जे तिने अचीव केलेले आहेत आणि हे मस्त असं त्यांनी छोटंसं स्टुडिओ बनवलेलं आहे एक व्यवस्थित आणि इथे माझा मेकअप सुरू झालेला होता आणि हे जास्त इम्पॉर्टंट यामध्ये आजच्या मेकअपमध्ये होते की आय मेकअप तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे कसं करू शकता, तुमचे वेगवेगळे आउटफिट्स असतील तर एक जर तुम्हाला सटल आय मेकअप द्यायचं असेल तर काय असेल, तर हे सगळं त्यांचं शिकवणं सुरू होतं. समोर स्टुडंट्स बसलेले होते पण ते मी काही शूट केलं नाही. तर आयुष्यात पहिल्यांदा मी ते आय लेन्सेस लावलेले होते, परत काय म्हणतात त्याला लॅशेस लावलेले होते, त्यामुळे ना डोळे खूप जड वाटत होते. ती म्हणत पण होती की तुला थोडा वेळ जड वाटेल, नंतर त्याची एक होऊन जाते सवय थोड्या वेळानंतर आपल्याला. तर त्यामुळे एक लुक पूर्णच वेगळा होतो ते लेन्स आणि आय लॅशेसमुळे, तर त्यामुळे ना पूर्णच लुक एक वेगळा दिसत होता. तर इथे सगळं झालं आणि मग हेअरस्टाईल वगैरे छान केलेली होती. तुम्हाला मी पुढे हेअरस्टाईलचा फोटो दाखवेन. हेअरस्टाईल खूप सुंदर केलेली होती आणि ही जी फोटो काढते तिने हेअरस्टाईल केलेली होती, तर छान केलेली होती त्यांनी. आणि हा पूर्ण माझा फायनल लुक. आणि ह्या सगळ्या लुक झाल्यानंतर फोटो सेशन तर होणारच आहे. त्यांनाही त्यांच्या पेजसाठी हवं होतं आणि मलाही माझ्या आठवणींसाठी हवं होतं. तर असं छान मस्त आमचा लुक क्रिएट झालेला होता आणि छान दिसत होतं, मला तरी आवडलं. तर तुम्हाला कसं? तर फायनली माझा जो मेकअप होता तोही डन झाला, फोटो सेशन सगळं झालं. तुम्ही छोट्या क्लिप बघितलेल्याच आहेत आणि तो मेकअप कोणी केला तरी तुम्हाला दाखव. हाय, तर या आहेत प्रज्ञा, त्यांचं हे जे आहे ते स्टुडिओ आहे पूर्ण आणि मेकअप आर्टिस्ट आहेत. आणि रंजिता ताईला पण तू केलेला होतास ना? बऱ्याच सेलिब्रिटीचे केलेले आहेत आणि खूप मोठं काम आहे यांचं, म्हणजे महाराष्ट्र टाइम्स, सखी मंच या सगळ्यांचे मोठे मोठे सेमिनार्स केलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आज मला मेकअपचा चान्स मिळाला. खूप मस्त वाटलं. आणि लुक कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तरी खूप आवडला आणि मस्त मस्त रील्स काढलेले आहेत. तर यांचं इंस्टाग्राम पेज आहे ते मी इथे मेन्शन करते आणि माझंसुद्धा करते, तर नक्की दोन्ही याला फॉलो करा. आणि काही रिक्वायरमेंट असेल तर नक्की सांगा. वसई विरारमध्ये कुठे हो ना गं? येस आपण आम्ही सगळीकडेच मेकअपचे ऑर्डर्स घेतो, नॉट ओव्हर इन मुंबई, पण पूर्ण आपण पुणे, महाराष्ट्र, इंडिया, थ्रू आउट द इंडिया कुठेही घेतो. आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते तर तिथे तुम्ही किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही DM करून त्यांच्याशी. अकॅडमी सुद्धा आहे, जर कोणाला शिकायचं तर ते सुद्धा नक्की शिकू शकतात. बरेच कोर्सेस हो ते पण सुरूच आहेत त्यांचे इथे. तर खूप छान वाटलं, मस्त वाटलं. तुला कसं वाटलं? मला तर फार फार छान. माझं रोजचंच काम आहे. जेव्हा क्लायंट सॅटिस्फाईड तर आम्ही पण सॅटिस्फाईड होतो. येस. तर चला नक्की बाय. तर चला आता या घरी, कारण की आता जवळजवळ वाढले 2:30-3 वाजलेले आहेत आणि मी आली होती इथे 11 वाजता. म्हणजे ते फोटो वगैरे सगळं करून थोडा लेट होतो, बिल्डिंगमध्ये म्हणून काही वाटत नाही. तर चला मग तुम्हाला फोटो दाखवते. तर आत्ता आहे ते सगळं झाल्यानंतर दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी नंतरसुद्धा केस एकदम मस्त त्या लोकांनी जसे स्ट्रेट केलेले होते ना तसे आहेत. तर मला खूप चांगलं वाटतं की स्ट्रेट आहेत काही दिवस तरी केस, कारण की ही इच्छा होती माझी की मला करायचे. तर 2 दिवसापासून अनुभव घेते की आपण कशा प्रकारे हँडल करू शकतो. तर अशा पद्धतीने ते मेकअप पूर्ण झालेलं होतं. तुम्ही त्याचे फोटो पण बघितलेले असतीलच आणि तुम्हाला दिसताना ते खूप जास्त डार्क वाटत असेल, पण त्यांचं फोटो सेशन आणि ह्या सगळ्यासाठी तिचं म्हणणं होतं की थोडंसं आपल्याला डार्क शेड हा करावा लागणार आहे असं तिचं म्हणणं होतं, नाहीतर अदरवाईज थोडा कमी असतं असं त्यांचं सगळं म्हणणं होतं. पण चांगला झाला होता जो काही लुक झालेला होता तो. म्हणजे ॲज अ संगीतसाठी ज्या मुली तयार होतील ना त्यांना हा लुक कॅरी करायचा, तर अशा पद्धतीने ते करू शकतात. आणि लग्नामध्ये पण थोडंसं फोटो सेशन असतं तर त्यामुळे थोडंसं ब्राईट मेकअप केलं जातं. तर असं सगळं होतं ते. आणि पण छान मस्त वाटलं. ती जेव्हा तिच्या स्टुडंटला शिकवत होती तेव्हा आपल्यालाही काही गोष्टी कळतात की कुठलं प्रोडक्ट कसं वापरायचं असतं, कुठल्या ब्रँडचं घ्यायचं, हे सगळं डिटेल त्यामध्ये ती सांगते की तुम्ही हे प्रॉडक्ट घेतल्याने काय फायदा होईल किंवा काय तोटा होऊ शकतो, तुमचे क्लायंट कसे सॅटिस्फाईड होऊ शकतात. तर हे सगळं ती त्यामध्ये एकदम डिटेल सांगते. त्यामुळे काही गोष्टी मलासुद्धा कळलेल्या आहेत आणि त्यांच्या भाषेमध्ये आपल्या फेसच्या प्रत्येक पार्टचं एक वेगळं नाव आहे. तर असे 2-3 गोष्टी कळल्यात मला आणि बरं वाटलं की चला आपण एवढं जास्त मेकअप करत नाही, पण जे काही मेकअप करतो ते कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि ते का केलं पाहिजे, आपली स्किन कशी व्यवस्थित आपण ठेवू शकतो मेकअप करून सुद्धा. तर असं सगळं डिटेल त्यामध्ये ती सांगते आणि त्याचा फायदा मग मलाही झाला आहे. तर त्यामुळे मी पण थोडंफार शिकलेली आहे की येस असं करू शकतो. पण येस जी मनातली इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे. म्हणतात ना की तुम्ही जे म्हणता ना ते खरंच कंप्लीट होतं. तर हे होतं माझ्या मनात की येस मला असं एकदम छान मेकअप झाला पाहिजे, जो फोटो सेशन झालं पाहिजे. तर झालं माझं ते.
तर बस असा होता मग आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा. आणि जर तुम्हाला इच्छा असेल मेकअप शिकण्याची, मेकअप कशा पद्धतीने केला जातो पूर्ण त्याची डिटेल माहिती घेण्याची, आणि तर तुम्ही नक्की त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे ते फॉलो करू शकता. त्यामुळे तुम्हाला भरपूर छोट्या छोट्या गोष्टी कळतीलच आणि सेलिब्रिटीजसोबत त्याचे फोटोज वगैरे दिसतील. मेन तर असं सगळं आहे. आणि परत नथीचं कलेक्शन, मोत्यांचं नथींचं कलेक्शन खूप सुंदर होतं, तेही तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तर ते सगळं तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया उद्याच्या एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर, बी सेफ ऑलवेज. आणि मी प्रयत्न करेन की येस आता आपले व्हिडिओज येत राहतील. जे काही प्रॉब्लेम आहे ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेनच, काय प्रॉब्लेम झालेला आहे तो. पण नक्की भेटूया. चला बाय, टेक केअर.